एक महत्त्वाची बातमी, तपासासंदर्भात दर 2 ते 3 दिवसांनी आढावा घेत आहोत असं धनंजय मुंडेंनी म्हटलेलं आहे। जरांगे गावात आले नसते तर हत्या प्रकरण हे 8 ते 10 दिवसातच चाललं असतं असं धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे। तर लक्ष्मण हाकेंनी मर्यादेतच बोलावं असं सुद्धा धनंजय देशमुख यावेळी म्हणाले। तपासासंदर्भात काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचली आहे का किंवा काही अपडेट आहे का? आम्ही 2-3 दिवसाला त्याचा आढावा घेतोय। आम्हाला कुठं जर अडचण वाटेल तर त्याच्याविषयी आम्ही विचारणा करतोय। एक आरोपी फरार आहे आणि जे आरोपी जेरबंद झालेले आहेत त्यांची पोलीस कोठडी, न्यायालयीन कोठडी हे चालू आहे। आम्हाला जिथं कुठं अडचण वाटेल तिथं आम्ही नक्कीच म्हणजे विचारणा करण्याचा प्रयत्न करू आणि त्याच्यात काही येणारे अडथळे किंवा त्याच्यात येणाऱ्या अडचणी कशा दूर करता येतील हे प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही करू। हाके काल म्हणाले की धनंजय देशमुख यांनी जरांगे पाटलांच्या नादी लागू नये, जरांगे पाटलांचं ऐकू नये। कसं पाहता याकडे? आता खरं तर त्यांनी माझ्यावर बोलायचा प्रयत्न एकदम चुकीचा केला आहे। मला ते सांगताना जर ते न्यायाच्या भूमिकेत असते तर मी त्यांना उत्तर दिलं असतं। संघर्षयोद्धे मनोजदादा जरांगे पाटील जर इथं भावाच्या हत्येनंतर आले नसते, 11-12 तास रस्त्यावर बसले नसते तर हे प्रकरण फक्त 8-10 दिवसापुरतं मर्यादित राहिलं असतं असं मी विचारपूर्वक सांगतो। आणि राहिला विषय माझा आणि माझ्या गावाचा या भूमिकेत कुठं जायचा किंवा नाही जायचा तर हे माझं गाव आणि मी जमीन नाही तर पातळात देखील जाऊ न्याय मागण्यासाठी, ही आमची भूमिका आहे गावकऱ्यांची, माझी। त्याच्यामुळं त्याच्यावर जेवढ्या मर्यादा आहेत तुम्हाला दिलेल्या घालून तेवढंच बोलायचा प्रयत्न त्यांनी करावा। जे कोणी आमच्यावर बोलले आहेत त्यांच्यासाठी हा म्हणजे उद्देश आहे माझा। कॅमेरामॅन आप्पासाहेब मोहरकरसह मी यशपाल भोसले, TV9 मराठी, मसाज।